सर्वप्रथम सर्व मान्यवरांचं स्वागत, प्रेस, टीम, मित्रमंडळी, आशीर्वाद देणारे सगळेच यांचं स्वागत. एकतर हा चित्रपट बेसिकली मी आणि धैर्य आम्ही दोघांनी मिळून लिहिला आहे. ह्याची स्टोरी कथा आमच्या दोघांची आहे आणि जेवढी धाडसी ही कथा आहे, म्हणजे धाडस सगळ्यांमध्येच असावं लागतं. ते लिहिणाऱ्यामध्ये पण असावं लागतं, ते बनवणाऱ्यांमध्ये पण असावं लागतं आणि ते बनवू देणाऱ्यामध्ये पण धाडस असावं लागतं. सो सर्वप्रथम मला माननीय राजसाहेब यांचे खूप आभार मानायचे आहेत. त्यांच्या बरोबरीने मला मनापासून आभार मानावेसे वाटतात ते शर्मिलाताई, अमित आणि उर्वशी. कारण राजसाहेब कलाप्रेमी आहेतच, त्यांचं प्रचंड मनोरंजन क्षेत्रावरती प्रचंड प्रेम आहेच. पण एक अशा प्रकारचा चित्रपट बनवणं, जे ट्रेलर बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की मी असं का बोलते, पण अशा प्रकारचा चित्रपट बनवणं आणि त्याची परवानगी कुटुंबाकडनं मिळणं, यासाठी मी खरंच त्यांची मनपूर्वक आभारी आहे. आणि साजिद सर, वर्धा, थँक्यू सो मच फॉर स्टँडिंग बाय मी लाईक अ रॉक. झी स्टुडिओज, सुभाषचंद्र गोयलजी, उमेशजी, भवेशजी, थँक्यू सो मच फॉर बीइंग अराउंड. टी सिरीज, भूषण कुमारजी, थँक्यू अगेन. इफ इज हिअर, इफ इज नॉट हिअर, तेव्हा ते बघतील तेव्हा थँक्यू सो मच. आणि संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेना याचे सर्व लोक, सर्व कुटुंब यांना पण मनापासून, खरंच मनापासून धन्यवाद. कारण त्यांनी आम्हाला ज्या त्या वेळेला आपण असं म्हणूयात की मदत केली, अप्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या, तर त्यासाठी सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि मला असं वाटतं तुम्हाला सगळ्यांना हा चित्रपट आवडणार आहे. मी या चित्रपटाची निर्माती आहे, यावेळेला वेगळ्या भूमिकेत आहे आणि याची रायटर सुद्धा. याचं तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या एक नंबर टीमला असू देत. धन्यवाद. Varda, would you like me to speak in English? Hindi please. Hindi? Okay. नमस्कार everyone and मुझे सिर्फ एक ही बात बोलना है कि मुझे ना मेरा नाम देख के बहुत मजा आया and बहुत खुशी हुई अपना नाम देख के. थैंक यू सो मच टीम. एंड मेरी ऊपर वाले से दुआ है और मेरे पति से दुआ है कि मैं बहुत सारी मराठी पिक्चर में अपना नाम देखना चाहती हूँ. मुझे आपसे यही सवाल करना था, क्या आप मराठी फिल्में देखती हैं? Of course देखती हूँ. I love Marathi. I'm a Marathi मुलगी, so I love Marathi. Yes. She has her ancestors from Maharashtra. ओह, तो आप बिल्कुल मराठी हैं. पक्का. जय महाराष्ट्र. जय हिंद. उमेश जी, मुझे आपसे पूछना था, कैसा रहा इस फिल्म के साथ कोलैबोरेशन आपका? How was your experience? सबसे पहले थैंक यू एवरीवन फॉर गिविंग अस योर टाइम. एक चीज़ जो हमें रेगुलर ट्रेलर लॉन्चेस वगैरह में नहीं दिखती है, शायद आप लोगों ने नोट किया हो कि यहाँ चारों तरफ टीम मेंबर्स के फोटोग्राफ्स आ रहे हैं. प्लीज़ पे अटेंशन. दीज आर द पीपल हु हैव क्रिएटेड दिस ब्यूटिफुल प्रोजेक्ट. I am very thrilled to be a part of a team which gives so much credit to every individual. We have a long legacy as the studios in the Marathi movies. This is a new journey for Bhavesh, for me, and we are looking at Ek Number as one of our starts. We believe that with Ek Number, Marathi industry itself can become Ek Number. Thank you so much, and I wish you a lot of luck for this new journey of yours, and I hope Yek Number becomes Yek Number for a very long time. Bhavesh, would you like to add anything to this? Tell us about त्यांनी your सगळं vision. सांगितलेलंच आहे. या एक नंबर चित्रपटाला महाराष्ट्रातल्या भारतातल्या एक नंबर स्टुडिओची साथ मिळालेली आहे आणि आता फक्त एक नंबर इतिहास घडवायचं बाकी राहिलेलं तो होईल अशी गणपतीची त्यांनी प्रार्थना. आणि आता या चित्रपटाचे दिग्दर्शक तुम्हीच ते.
तुमचं नाव वाचल्यानंतर मला विश्वासच बसत नाही की या चित्रपटाचा मी दिग्दर्शक आहे. मलाच विश्वास बसत नाही. मी तुम्हाला हेच विचारणार होते की मी नाव वाचल्यावर आणि ओव्हरऑल टीजर बघितल्यावर नक्की असाच प्रश्न मनात आला होता. हो ना, मलाही असं वाटतं. कारण आतापर्यंतचे तुमचे चित्रपट तुम्हाला जितकं मी पर्सनली ओळखते हो. असा तर काही दूर वाटत नाही नाही, ते तुमचा. चांगले होते, ते पण चांगले होते. ते उत्तमच होते पण असा जॉनर शिफ्ट होईल असं वाटलं नाही, नव्हतं. हा खूपच चांगला आहे. याबद्दल मला अजिबात दुमत नाही. पण काय सांगाल जर्नी बद्दल? काय सांगायचं की मी महाराष्ट्र माझा हा जो विचार आहे वो किसका है इसमें कोई राज नहीं है. सर काय बोलतो तुम्ही? तर म्हणजे खरंच हे जेव्हा मी कथा ऐकली तेव्हा माझ्यावरती दडपण होतं आणि दडपणामागे एक विश्वास होता. त्या विश्वासाला धरून आणि ही त्या विश्वासाची ती विचारधारा होती की मी महाराष्ट्र माझा तो धागा पकडून मी ही गोष्ट सांगायला सुरुवात केली आणि ती इथपर्यंत आली. त्यामुळे ते प्रवास सोपा गेला कारण पाथ क्लिअर होता, सांगायचं काय क्लिअर होतं. त्याच्या आजूबाजूला ती गोष्ट होती, ज्या घटना होत्या त्या विणत माझा क्रिएटिव्ह पार्टनर संजय मेमाणे आहे का? कुठे गेला तो? आला नाही का अजून आला नाहीये सेटवर. नाही, ते नाही आलेत, नाही तर ते मंचावर आला का? कुठे आहे तो? कुठे आहे? संजय प्लीज वरती आहे. अरे असं मला असं नाही. सांगण्यात आलं होतं की तुम्ही आला नाही आहात. इकडे ये, इकडे मेमाणे बाळा, सर इकडे. याला काही अर्थच ये, नाही. ये. तुझ्या विना काय रे बाळा? चित्रपटातले सिनेमॅटोग्राफर संजय मेमाणे. म्हणजे माझ्या दिग्दर्शनाच्या सगळ्या चुका हा झाकून घेतो कारण ते व्हिज्युअल्स वगैरे खूप छान असतात. तर हा संजय मेमाणे. तर मी विसरलोच काय बोलायचं. एनिवे प्रश्न विचार. अशी जादू आहे मेमाणे सरांची. जादू आहे मेमाणेची. येस येस. तर हो, तर प्रवास खूप छान होता, माझ्यासाठी कठीण होता. पण मी जसं म्हटलं तसं जो एक विश्वास दाखवला गेला त्या विश्वासामुळे मी आज इथपर्यंत येऊ शकलो. आणि मलाही खूप बरं वाटते सगळं हे बघून, माझं नाव बघून, ट्रेलर बघून, सगळं बघून इतकं छान वाटतंय की बस खूप मजा येते. आम्हालाही खूप छान वाटतंय, खूप उत्सुकता आहे ट्रेलरची आणि चित्रपटाची. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आभारी. आणि असेच खूप विविध जॉनर्स करत राहा. हो हो, नक्कीच. आणि मला खूप आवडेल ते बघायला. खूप 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 दडपण येतं पण करेल. आणि त्यामागे विश्वास असेलच. ऑफकोर्स. मेमाणे सर घ्या बरे माईक हातात. असं कसं? आधी तुम्हाला प्रश्न विचारणार होते, तुम्ही आला नाही म्हणून मी यांच्याकडे आले. 2 लाईन सर, शुभेच्छा तरी द्या आपल्या चित्रपटाला. चित्रपटातली काही दृश्य पाहिली ना की लगेच जाणवतं की हा मेमाणे टच आहे. कसं होतं पोटात? कसं होतं? मला शब्द सापडत नाही तसं होतं. माझ्यासारख्या नवोदित नटावरती एवढा विश्वास दाखवल्याबद्दल सर्वप्रथम मी साजिद सर, तेजस्विनी मॅम, वर्धा मॅम आणि झी यांना थँक्यू म्हणू इच्छितो. आणि बाकी काय फिलिंग एक नंबर. सगळ्यात जास्त एक्साइटमेंट कशाची? मला सिनेमाची आहे की लोक कधी सिनेमा पाहतील आणि त्यांची काय प्रतिक्रिया असेल. कारण आम्ही 1.5-2 वर्ष रात्रंदिवस खूप फोकसफुली अथक काम केलं. त्याच्यामुळे ती एक्साइटमेंट आहे की म्हणजे मला खात्री आहे की लोक आम्हाला खूप छान पद्धतीने स्वीकारतील. फक्त मला ते आय कॅन्ट वेट. आणि 1.5-2 वर्ष आवडते पदार्थ न खाता हा असा आहे कारण त्याला मेंटेन हे करायचं. खूपच सॅक्रिफाईस आहे मोठं. पण कसे कथा तूच लिहिली असल्यामुळे तुझा रोल ऑथर भाग असणारच. असं काहीच नाहीये. कथा म्हणजे तो विचार होता, तो तेजस्विनी मॅमने, मी, आमची सगळी टीम आहे, विनायक पुरुषोत्तम, अरविंद जगताप, मयुरेश जोशी, आम्ही सगळ्यांनी मिळून तो डेव्हलप केली. मग राजेश सर, प्रदीप सर, म्हणजे हे एका दोघांचं काम नाही आहे जे तुम्ही बघताय. ते त्याच्यामागे खूप मोठी यंत्रणा आहे आणि खूप हुशार माणसं आहेत. सो आमचं काम नाही आहे ते, पण जे काय आहे ते एक नंबर आहे. खूप छान दिसतंय. थँक्यू सो मच. सायली, टाळ्या झाल्या पाहिजेत ना? बराच वेळ आपण टाळ्या वाजवल्या. नमस्कार. आमच्या संपूर्ण 1 नंबरच्या टीमलाच आज खूप आनंद होतो आणि तो आनंद अजूनच वाढला कारण साहेब स्वतः इथे आले. मला खूप अभिमान वाटतोय की 1 नंबरसारख्या चित्रपटामध्ये मी एक छोटा भाग झाली आहे
आणि त्यामुळेच मला अशी संधी मिळाली की एवढ्या दिग्गजांबरोबर मी काम करते, ऑन स्क्रीन ऑफ स्क्रीन बराच त्यांचा सहवास लाभला आहे. मला म्हणजे हा चित्रपट आहे तो मला कथेपुरता मर्यादित नाही आहे किंवा ही पिंकी हे पात्र म्हणून मला मर्यादित नाही आहे. माझ्यासाठी ही एक भावना आहे आणि ते आता प्रेक्षकांपर्यंत 10 तारखेला पोहोचणारच आहे. मला खात्री आहे की हा चित्रपट म्हणजे फक्तच चित्रपट नाही तर अनेक विचारधारणा आणि एक अनुभव म्हणून लोकांपर्यंत पोहोचेल. तर उत्सुकता आहे आणि जसं धैर्य म्हणाला की आमच्यासारख्या नवख्या कलाकारांवरती तेजूताई, साजिद सर आहेत, सगळ्यांनीच इतका विश्वास ठेवला आहे. तर एक नर्वसनेस ऑब्व्हियसली आहेच, पण आम्ही खूप उत्सुक आहोत की जी धडाडीची गोष्ट आम्ही आणतोय ती लोकांपर्यंत कशी पोहोचणार आहे. ही फिल्म कोणी पाहावी असं वाटतं तुला सगळ्यात जास्त? सगळ्यांनी, त्याला काहीही मर्यादा नाही आहे. वा वा, तुम्हा सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. आय एम शुअर ही एक नंबरच होणार. आणि याच टीम बरोबर मला सह्याद्री फिल्म्सचे CEO अजित भुरे जे आता वेलकम करण्यात मग्न आहेत त्यांनाही मी स्टेजवर आमंत्रित करू इच्छिते. आणि 2 शब्द आता तुम्हालाही बोलावेच लागतील. धन्यवाद. मराठी चित्रपट हा एका वेगळ्या प्रकारे सादर व्हावा अशी माझे मित्र राज ठाकरे यांची इच्छा असते नेहमीच. चित्रपटगृहामध्ये प्रेक्षकांनी येऊन बघावा आणि तशा दर्जाचा तो असावा. तर त्या दर्जाची निर्मिती मूल्य सांभाळण्याचा मी या चित्रपटात प्रयत्न केलेला आहे आणि मला निश्चित वाटतंय की महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रेक्षकांना हा चित्रपट आवडेल. थँक्यू. प्रेक्षक चित्रपटगृहात येत नाही ही खूप जुनी तक्रार आहे, पण त्यांना प्रेक्षकांना चित्रपटगृहात आणणारा चित्रपट येत नाही ही सुद्धा एक खूप व्हॅलिड तक्रार आहे. आणि चित्रपट पाहिल्यानंतर वर्ड ऑफ माउथनी लोक ज्यांनी पाहिलं आहे त्यांनी इतरांना सांगून प्रेक्षक येतात, पण पहिल्यांदा प्रेक्षक येतात हे गाण्यांमुळे. आणि ती गाणी करणारे अजय अतुल आता इथे आले आहेत. आल्याच तुम्हाला लगेच मंचावर आमंत्रण करते. प्लीज स्टेजवर या.